कपीशी दिले आलिंगणा श्रीराम झाला सावधान देव भक्ताने न्यायपणा अधमय जाण श्रुती शास्त्र असो. प्रथमतः त्या श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राच्या पायावरती नतमस्तक होऊन हनुमंतरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान आहे. ज्या वेळेस देवाचा देव असणारा विश्वाचा मालक असणारा माझा प्रभू रामचंद्र समाधी अवस्थेमध्ये होते आणि त्यांचा असणारा लाडका भक्त असणारे माझे हनुमंतराया, अरे एवढं कार्य साधून आलो आहे आणि माझा जर देव समाधी अवस्थेमध्ये गेला तर माझ्या आईची सोडवण कोण करणार, हा भाव माझ्या हनुमंतरायाचा होता. म्हणून समाधी अवस्थेमधून माझ्या हनुमंतानं रामप्रभूला सावध केलं. कसं? परंतु पाचव्या वाचेतून त्या ठिकाणी सावध केलेले हनुमंतरायानं न बोलता न खुणविता अशा तऱ्हेने त्या ठिकाणी सावध केल्या गेलं. देवादिदेव सावध समाधी अवस्थेमधून झाल्या गेले आणि आलिंगन माझ्या कुणाला तर हनुमंतरायाला दिलं आणि देव आणि भक्त एक रूप झाल्या गेले. श्रीरामान न्याय भक्त सीता आणि न्याय भक्त हनुमंता हरी हरी ऐकावा कथा श्री रघुनाथ वा 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 वा. देवाला उल्हास व्हायची भक्ताची कथा ऐकायला आणि ती देवाकडे उल्हास होता आणि मग आपल्यालाही तो उल्हास पाहिजे आपण भगवंताची कथा ऐकायला. अंतकरण फुलून यायला पाहिजे कथा ऐकताना. आणि ज्या वेळेस माझी भक्त असणारी जगाची विश्वजननी माझी सीतामाय ब्रह्मांड नायक रामचंद्राची अर्धांगिनी ती अन्याय भक्ती असणारी माझ्या सीतेची होती निस्वार्थ भक्ती. माझ्या असणाऱ्या हनुमंतरायाची ही तशीच होती. देवाला वाटत होतं कवा ह्याचं ऐकन मी. इतकी आतुरता भगवंताला ह्या दोन भक्तामध्ये काय संवाद झालेला आहे, ह्या दोन भक्तानं लंकेमध्ये काय कार्य केलेलं आहे हे ऐकण्याची ओढ जगाच्या बापाला म्हणजे प्रभू रामचंद्राला वाटू लागली. हरी हरी ऐकावयावढी रघुनाथ अशोकवनी वदिली सीता ते कथा ती गोड. वा वा वा. माझं त्या ब्रह्मलिखित म्हणजे कुणी लिहिलंय? स्वतः माझ्या हनुमंताचा प्रताप आहे. लिहिणारा ब्रह्मदेव आहे आणि त्या ब्रह्मदेवानं काय माझ्या हनुमंतासाठी लिहिलेलं आहे ती आतुरता देवाला लागली आहे. काय काय झालेलं आहे त्या ठिकाणी, कसा संवाद झालाय ह्याची ओढ कधी लक्ष्मण वाचाल, कधी मी पुढचं ऐकल हेही आपल्यामध्ये पाहिजे. देवाला ओढ लागलेली ऐकण्याची आणि मग त्या देवाची कथा ऐकायला आपलेही कान आतुर लागतात आणि अशी आतुरता भगवंताला वाटू लागली. श्रीराम मुद्राचे तणाव वा वा. देऊनी अति सन्मान घालून आलो टांगण सीता आपण पुसत. वा 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 वा. ही राममुद्रिका कशी आहे? अचेतन आहे म्हणजे निर्जीव आहे, ती सजीव नाही. आणि ही निर्जीव असणारी वस्तू आहे ही राममुद्रिका. ती मुद्रिका माझ्या आईनं पाहिल्या गेलं. मुद्रिका पुढे लोटांगण माझ्या आईनं घातल्या गेलं आणि लोटांगण घालून त्या मुद्रिके संग संवाद माझ्या आई काय करू लागल्या. कैशानी चालविल्या घाटा कैशान उलंगिल्या गाटा. वा वा. समुद्र तरणी दुस्तर मोठा केव्हा परत टालीस. वा वा वा. किती प्रेम आहे हो सीतामाईचं मालकावरती. अफाट असणारं प्रेम आहे आईचं. ज्या वेळेस मालकाच्या हातातली असणारी मुद्रिके माझ्या आईनं पाहिल्या गेली, निर्जीव वस्तू हे भान माझ्या आईला राहिलं नाही. तिच्यामध्ये सजीवता माझ्या आई पाहू लागल्या आणि तिला विचारू लागल्या, अगं मुद्रिका तू एवढा मोठा डोंगर चढून कशी आलीस? असणारं एवढं मोठं घनदाट अरण्य येता वेळेस मी पाहिलाय. एवढा असणारा 100 योजने समुद्र असणारा तू कसा पार केलास? सांग ना मला मुद्रिके. अशा माझ्या सीतामाई बोलतात. तुझा नील रघुपती केव्हा नकाची संग वा वा. ते सांग माझा प्रती सीता सती पूजत. वा वा. माझ्या सीतामाई विचारू लागलेत मुद्रिकेला,
अगं तुला कुणी माझ्या मालकानं संग घेऊन आलेत की काय, किंवा तू अनेक दुसऱ्याच्या कुणाच्या संगती आली आहे हे लवकर मला सांग, अशा सीतामाई विचारू लागल्या. राम नाम तुझ्यावरी अटक नाही चरात हरी हरी. वा सुखे तारशी भवसागरी धन्य संसारी तू राम वा वा वा. म्हणू लागल्या सीतामाई, धन्य असणारी तू असणारी मुद्रिका आहे, आणि तुझ्या असणाऱ्या मुद्रिके तुझ्यावरती रामनामाच्या अक्षरे आहेत, ओळी लिहिलेल्या आहेत, जेही माझ्या भगवंतानं 10 अवतार घेतलेले आहेत, आणि त्या 10 अवताराचे असणारं सर्व लिखन तुझ्यावरती आहे. आणि धन्य तू असणारे, स्वतःला तर तारून घेतलंस, परंतु तुझ्यामुळं अख्खं जग तारल्या जाईल. अशा माझ्या सीतामाई ह्या मुद्रिके संग संवाद करतात. श्रीराम मुद्रा जासी लागे हरी हरी. तो संसारी तरे सर्वांगे वा. हे तुझ पुषण लगे कृपानुरांगे आलीशी. वा वा वा. माझ्यावरती कृपा आहे म्हणून तू माझ्यापर्यंत आली आहे, आणि तुला विचारायची गरज नाही का, ज्याला रामाचं वेड लागलाय, ज्याला रामाची आवड लागली आहे, जो राम नामामध्ये तल्लीन झालाय, तो ह्या बहुरूपी सागरातून तरपैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. हे मुद्रिका मला सांगायची गरज नाही, आणि ते तुझ्या जवळ आहे, अशी माझी सीतामाई संवाद करू लागल्या. मी वावांगी तू दक्षिणे अंगी वा वा. मी तुम्ही दोघी बहिणी लग बघे मझ लागोणी कृपानुरांगी आलीशी. वा वा. माझ्यावरती कृपा होती ह्या बहिणीची तुला, म्हणून माझ्यासाठी तू आली आहे. आणि तू कशी आहे, असणारी दक्षिण बाजूला, मी डाव्या बाजूला आहे, तू असणारी उजव्या बाजूला आहे भगवंताच्या, आणि म्हणून तू माझ्यावरती दया आली, आणि माझी दया आल्यामुळं तू इथपर्यंत माझा शोध घेण्यासाठी आलीस मुद्रिका, अशा माझ्या सीतामाई बोलतात. माझी कृपा तुझ्या पोटी तरी सांग पागु गोटी मज मागे पंचवटी रामे संकटी काय केले. वा वा वा. आणि सीतामाई पुढे मुद्रिकाला हातामध्ये घेऊन बोलतात, अगं मुद्रिके, माझ्या दया आली तुला, माझा कनवळ आला म्हणून तू इथपर्यंत माझ्यासाठी आलीस, परंतु मला एक गुह्य सांग. कुणाचं गुह्य विचारलंय, संसारातलं नाही विचारलं माझ्या सीतामाईनं, गुह्य त्या भगवंताचं विचारलंय. अरे मुद्रिके, ज्या वेळेस मी पंचवटीतून आले, रावण मला हरण करून आला, आणि मग पंचवटीत पुढे भगवंताचं रामप्रभूचं काय झालं, ही सविस्तर कथा मला पंचवटीच्या पुढची सांग, अशा सीतामाई मुद्रिकेला बोलतात. मुद्रिका नव्हे प्रतिवचन वा वा. मौनाचे कारण निमाले राम लक्ष्मणा. न सांगो न सांगा. वा वा वा. ही निर्जीव वस्तू आहे, किती जरी विचारलं तर निर्जीव वस्तू बोलणार आहे का त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये सजीवता नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणू लागलेत की माझ्या रामाला, माझ्या धीराला काय झालंय, कसे आहेत ते, आणि ज्या आरती तू गप बसली त्या आरती माझे मालक मला सोडून परघरी गेलेले आहेत, निजधामाला निघून गेलेले असावेत, म्हणूनच तू मौन धरलाय. आपणही एखादा जर बाहेरून आला आणि आपण विचारत असलो, ती जर सांगत नसला, तर आपल्याला वाटतं काहीतरी दुःखित वार्ता आहे, म्हणजे आपण इतकं विचारतो आहे, ते सांगत नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी संकट घडलेलं आहे. आणि हा अंदाज माझ्या सीतामाईनं बांधल्या गेला. ज्या आरती तुला मी इतकं विचारते माझ्या मालकाबदली, त्या आरती मला तू सांगत नाही, याचाच अर्थ असा की माझे मालक मला सोडून गेलेले आहेत. अशा तऱ्हेने सीतामाई त्या ठिकाणी बोलू लागल्या. श्रीराम गेला निज धामाशी तुझं धाडिले सांगा वयाशी. हरी हरी. त्यागिनी यादियाशी कास सरशी तिने केली. आणि त्या मुद्रिके संग संवाद माझ्या आईसाहेबांचा आहे. आईसाहेब विचारू लागलेत मुद्रिकेला, अगं ज्या आरती तू असणारा मौन धरलाय, गप्प बसले, ह्या आरती माझे मालक निजधामाला निघून गेलेले आहेत.
आणि मला इकडे निरोप पाठवलाय, मला माझ्यासाठी तुला धाडलंय सांगण्यासाठी. आणि ज्या वाटेने माझे मालक गेलेत मलाही राहायचं नाही, मीही त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर निघून जाणार, माझा प्राणत्याग करणार. म्हणून प्राण देण्यासाठी जगाची आई, विश्वाची जननी माझ्या सीतामाई सज्ज झाल्या गेल्या. साच्या करून मुद्रिकेशी मुद्रा धरोनी हृदयाशी आठवित श्रीरामाशी पडे भूमीशी मूर्छित. काय अवस्था झाली हो माझ्या सीतामाईची. ती मुद्रिका हातामध्ये आहे, ती मुद्रिका माझ्या सीतामाईनं हृदयाला लावल्या गेली, म्हणजे छातीला लावल्या गेली. मुखातून त्या भगवंताचं नामस्मरण चालू आहे, डोळ्यातून पाणी येत आहे, आणि त्या मालकाची मूर्ती समोर धरून माझ्या रामप्रभूची सीतामाईला मूर्छा आली. धड करणं अंग जमिनीवरती माझ्या सीतामाईनं टाकलं. सीता पडताच मूर्छित गजब झाला हनुमंत. वा ती राम रे सीता संतप्त प्राण निश्चित त्यागीला. वा 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 वा. आणि ज्या वेळेस माझ्या सीतामाई मूर्छेत पडलेले आहेत त्यावेळेस माझे हनुमंतराया झाडाच्या बुंद्यामध्ये वर फंट्यामध्ये बसलेले आहेत, सूक्ष्म रूपामध्ये आहेत. आणि हे माझ्या हनुमंतरायानं सीतामाईची अवस्था पाहिली आणि पाहिल्या सरसर मनाला गजबजल्या गेले, दचका बसला. अरे ह्या संवाद करत करत त्यांना मूर्छा आली आहे, आणि हे खरंच समजून माझी आई प्राणत्याग करतील ही काळजी माझ्या हनुमंताच्या मनामध्ये वाटू लागली. येते निमाली सीता वा. काय मुख गाऊ रघुनाथा तुझी मारुनी आकांता आलोनी आता वा. पुरुषार्थ. आणि हनुमंतरायाचं मन स्वतःला अंतकरण बोलू लागलंय. ज्यावेळेस सीतामाई मूर्छेमध्ये पडलेले आहेत त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात, आणि हिथं जर माझ्या सीतामाई गेल्या, प्राणत्याग जर सीतामाईनं केला तर काय तोंड दाखवू मी त्या राघवाला, जी कामाची माझ्यावरती जबाबदारी माझ्या मालकानं टाकली आहे. आणि त्या मालकाला सांगू का मी गेलो आणि तुमच्या पत्नीचा घात करून आलो, माझ्या देखत गेली, हे कसं सांगू मी त्या रामप्रभूला. अशा तऱ्हेने माझे हनुमंतराया त्या ठिकाणी विचार करतात. करुणी समुद्र लिंगना मीच शित्याशी झालो विघ्न. वा. राम मुद्रा सवय टाकून घेतला प्राण सीतेचा. आणि हनुमंतराया त्याच्याही पुढचा विचार करू लागलेले आहेत, म्हणू लागलेत मी एवढा मोठा असणारा समुद्र पार करून हिथं आलो, परंतु मी स्वतःहून विघ्न केलं. जी मुद्रिका मी खून म्हणून टाकली आणि त्या मुद्रिके संग संवाद करून माझ्या सीतामाई प्राण त्याग करतात. आलो मी त्या ठिकाणी शोध घ्यायला, परंतु मीच आईला विघ्न झालो, माझ्यामुळेच हा असणारा अनर्थ घडू लागला. हा विचार हनुमंतराया करू लागले. श्रीराम मुद्रा दिदली खोडा हरी हरी. घेतला सीतेचा प्राण अति उद्विग्न हनुमान. वा वा. अतिशय उद्विग्न म्हणजे अतिशय दुःखी हनुमंतराया आहेत. त्या रामप्रभूनं मला मुद्रिका खून म्हणून दिली, म्हणून मी ती खून म्हणून मुद्रिका सीतामाईला दाखवण्यासाठी आणली, परंतु त्याच मुद्रिकेनं त्या मुद्रिकेमुळंच ह्या माझ्या सीतामाईचा घात होऊ लागला. आता काय करावं ह्याचं दुःख हनुमंतराया करू लागले. खून दावोनी आणावी सीता शेकी खुणेने मारी तत्वता कैशाने भेटू श्री रघुनाथा प्राणात अवस्था हनुमंती. वा वा. प्राणांत अवस्था माझ्या हनुमंतरायाची झाली आहे. खून दाखवायसाठी ती असणारी मुद्रिका आणली आणि त्या मुद्रिकेनं खुनेमुळेच माझ्या सीतामाईचा घात होऊ लागला. आता काय करावं, आपला देखील प्राण जाण्याची वेळ आली, काय म्हणून तोंड त्या मालकाला मी दाखवू. हिथं जर सीतामाई निमल्या, हिथं जर सीतामाईनं प्राणत्याग केला
तर कसं मी तोंड त्यांना दाखवायला जाऊ, हा विचार हनुमंतराया करतात. मुद्रिका टाकली उठाउटी, हेच बुद्धिम्या केली खोटी. श्रीराम मुद्रा ग्रहेसाठी सीता गोराटी निवारी. वा वा वा. आणि माझी बुद्धी ह्या ठिकाणी काय झालं, खोटी झाली. शरीर असणारी मुद्रिका त्या ठिकाणी मी एकदम टाकली समोर, आणि त्या मुद्रिकामुळंच सीतामाईची अवस्था अशी झाली आहे. आता काय करावं आणि कसं आपण ह्यातून निघावं, अशा तऱ्हेचा विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये त्या ठिकाणी येऊ लागला. नाथ वा. अतिशय दुःख माझ्या हनुमंतरायाला होऊ लागले. म्हणू लागलेत हनुमंतराया, विचार करू लागले आहेत, मी ह्या ठिकाणी लंकेत येऊन काय झालं ना, सीता म्हणजे ज्या कार्याला आलो सीतामाईचा शोध घेण्यासाठी, तेही कार्य माझ्यासाठी राहिलं. आणि परत जरी जावं त्या रामप्रभूला, तिथं काय म्हणून तोंड दाखावं. रामही दुरावला, आणि जिचा शोध आईचा घ्या आलो होतो तीही आई माझ्यापासून दुरावली. अशा तऱ्हेचं अफाट दुःख माझे हनुमंतराया करतात. सूचक वाचकांना श्रीरामबाई यांच्याकडनं 50 रुपयाची भेट. धन्यवाद. माझ्या निमाली प्रेषिता अपेस बैसले माझ्या माता. काय करू रघुनाथा बुद्धाता मजा होया. आणि हनुमंतराया पुढे म्हणतात, माझ्यामुळं मी आलो म्हणूनच, मी मुद्रिका टाकली म्हणूनच माझ्या सीतामाईचा घात झाला, आणि ते असणार माझ्या मस्तकावरती पातक बसलं. तरी रामप्रभू, ए देवा, ए स्वामी, मला काहीतरी ह्या ठिकाणी बुद्धी दे, आणि एवढ्या संकटातून राघवा रामप्रभू मला काढा. हा दावा माझे हनुमंतराया त्या ठिकाणी करू लागले. श्रीराम मी तुझे अतिदिन माझ्या माता बैसले विघ्न. तू कृपाळू रघुनंदना नित्य निर्विघ्न माझा करी. वा 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 वा. आणि हनुमंतराया म्हणतात, ए देवा, ए भगवंता, अरे मी तुझा ललवाळू बाळ आहे, दीन आहे, गरीब आहे, आणि माझ्या मस्तकावरती एवढं मोठं विघ्न बसलंय, संकट बसलंय, जे माझ्यामुळं माझ्या आईचा घात होऊ लागलाय. आणि एवढ्या संकटातून देवा मला तारणारा तूच आहे, मला ह्या संकटातून भगवंता काढणारा तूच आहे, असे माझे हनुमंतराया भगवंताला बोलतात. आधारे समर्थ रघुनंदना बुद्धी आठवली अति निर्विघ्न. वा वा. सिद्धा होवया सावधान श्याम कीर्तन करावे. वा वा वा. कधीही दावा करावा भगवंताचा, परंतु कसा करावा, अंतकरणातून करावा. आणि अंतकरणातून दिलेला आवाज भगवंताच्या कानापर्यंत पोहोचल्याच जातो. आणि तो अंतकरणातून धावा माझ्या हनुमंतरायानं भगवंताचा केला. भगवंता, बुद्धिदाता तू आहे, चालना देणारा देवा तूच आहे, एवढ्या संकटातून मला काढणारा तूच आहे, असे ज्यावेळेस हनुमंतराया बोलतात, त्याच वेळेस माझ्या देवानं बुद्धीला चालना दिली हनुमंतरायाच्या. आणि चालना दिली, सांगितल्या गेलं, हनुमंता, अरे बाळा, काळजी करू नकोस, तुला जर ह्या संकटातून निघायचंय ना, माझ्या पत्नीला माझीच कथा सांग. मी कसा एवढंच सांग. माझी जर कथा सांगितली तर आपोआप तू ह्या संकटातून तरुण जाशील, संकटाच्या बाहेर निघशील, अशी बुद्धी कुणी तर माझ्या हनुमंताला रामप्रभूनं सुचवली. श्रीराम कीर्ती हनुमंत धरे गाई वृक्षा. वा वा. जेने जोडे स्वय प्रमाता तैसारता वा 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 वा. आणि मग बुद्धी झाली हो, हनुमंताची चालना झाल्या गेली की आपण जर आईसाहेबासमोर त्यांच्या मालकाची कथा सांगितली
त्यांच्या मालकाचं गायल्यानंतर सावध होतील म्हणून माझ्या हनुमंतरायानं झाडातूनच भगवंताची कथा गायला सुरुवात केली, कीर्तन सांगायला सुरुवात केलेली आहे. ज्या कथेनं परमार्थही साधल्या जातो, स्वतःचं हितही साधल्या जातं, आणि नवे नवे ही जर कथा ऐकली तर आपल्याला देखील जन्ममरणाच्या फेऱ्यातनं चुकता येतं. अशी ही कथा माझे हनुमंतराया सीतामाईला पुढे काय सांगतात. ऐकत श्रीराम कीर्तन सिद्ध होय सावधान, तसा हनुमंत आपण हरी कीर्तन मांडिले. आणि त्या हरीचं कीर्तन, त्या हरीचं भगवंताचं भजन माझे हनुमंतराया झाडातून करू लागलेत. आणि ती कथा ऐकल्यानंतर माझ्या सीतामाई सावध होणार आहेत, आणि सावध होण्यासाठी तो 8 तास माझे हनुमंतराया करू लागले. कौशल्य गर्वी गर्वतीता दशरथी श्री रघुनाथा प्रब्रह्म वृत्तिमंता सूर्यवंशात अवतरला. आणि ते भगवंताची कथा, ते भगवंताची लीला सांगायला माझ्या हनुमंतरायानं सुरू केलेले आहे. कौशल्य मातेच्या गर्भामध्ये दशरथाच्या पोटी सूर्यवंशामध्ये अवतार माझ्या परब्रह्म देवाचा देव जगाच्या मालकानं त्या ठिकाणी आवेद्यमध्ये घेतला, असे हनुमंतराया गाऊ लागले. श्रीराम प्रोषे सीता प्रकरण वा राम चैतन्य सीताची शक्ती श्रीराम धैर्य सीता धृती धन्य जगती अवतार. वा वा वा. हनुमंतराया म्हणतात धन्य असणारा ह्या जगामध्ये अवतार आहे. माझे रामप्रभू पुरुषोत्तम ती प्रकृती आहे, असणारा रामप्रभू धैर्य ती धैर्यता आहे. दोघं एकमेकाशिवाय त्या ठिकाणी बदल नाही. आणि अशा तऱ्हेचा दोघाचा अवतार आहे. जगाच्या कल्याणासाठी, राक्षसांच्या निर्धरणासाठी ह्यांचा अवतार आहे. आणि ही कथा हनुमंतराया त्या वृक्षात सांगतात. गोडी आणि साखर पाहता वा दोनामे एकच वस्तुता, तेव्हा श्रीराम आणि सीता एकच माता अवतार. वा वा. दोघाचा एकच अवतार आहे त्या ठिकाणी. आपण साखर आणि गोडी ही नावं आपल्याला ऐकायला 2 आहेत. साखर वेगळी आणि गोडी वेगळी, नावं 2 आहेत. परंतु साखरेनं गोडीला सोडलेलं नाही आणि गोडी साखरेपासून लांब नाही. ही जशी दोघं एक आहेत, तशा रीतीनं ही दोघ जण एक रूप आहेत. रामाचे आचरित गुरु पितृ आज्ञा नित्य विकृता ब्रह्मणाचा न्याय भक्त सूरसयात अवतार. वा वा वा. श्रीरामाचं राघवाचं आचरण कसं आहे? पितृवचन पाळणं, ऋषी ज्येष्ठांचा मान सन्मान करणं, जगाचा उद्धार करणं, आणि असणारी देवाची बांधवडी सोडवणं, राक्षसाचा दुर्जनाचा अंत करणं. आणि ह्याच कार्यासाठी ह्या भगवंतानं अवतार घेतला. कै वरदे श्री दशरथे राम धाडला दंड करण्याते सकल लक्ष्मण सांगते निघर गुणाता वनवासा. वा 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 वा. पुढे हनुमंतराया म्हणतात, कैकईने 2 वरदानामध्ये आपल्या मालकाला गुंतवलं आणि मागून घेतले. एका वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं माझ्या रामप्रभूला वनवास. हे आईचं वचन ऐकिलं, बापाचं वचन ऐकिलं, आणि त्यासाठी रामप्रभू वनवासाला दंडकारण्यामध्ये निघाले आणि संगती लक्ष्मणाला घेतलं. वनवास गंगा तटी वस्ती स्थान पंचेवटी राम राहिला जगजटी सीता गोरठी समावेत. वा वा. मग कुठे आले? गंगेच्या तीरावरती आल्या गेले. पंचवटी मनोरम्य त्या ठिकाणी बनवल्या गेली. आणि कोण कोण राहिला लागले त्या ठिकाणी? रामप्रभू, सीतामाई आणि संगती लक्ष्मण भैया देखील त्या ठिकाणी आहेत. अशा तऱ्हेने वृक्षातून गायन माझे हनुमंतराया करतात. विटंबुण मारला त्रिशरा खर दूषण श्रीराम
की असणारी शूर्पणखा आल्या गेली. कशासाठी आली आपण ऐकलंय पाठीमाग. स्वतःच्या मुलाचा घात केला त्याचा बदला घेण्यासाठी ती आल्या गेली. माझ्या लक्ष्मणाला देवानं सांगितलं, लक्ष्मणा ह्या नवरीचं नाकाने कान छाटून टाक. नटून सजून आलेले तुझ्या जवळ. मग तिची विटंबना झाली आणि विटंबना झाली भावाकडे गारानं करायला गेली आणि म्हणू लागली खर दूषण आणि त्रिशरा. ह्यासनी सांगितलं आणि बहिणीचा कैवार घेऊन ही ती गबी आली. एकटीच आली नाही, 14,000 सैन्य त्यांना संगती आणलं होतं आणि ह्या 14,000चा घात केला. खर दूषण त्रिशरा मारली. जनस्थान निर्मुक्त राक्षसाच्या हातून केलं आणि ते जनस्थान ऋषी ब्राह्मण मंडळीला माझ्या रामप्रभूने दिल्या गेलं. हे हनुमंतराया सांगतात. यानंतरचे सूचक केशव महाराज माळी वांगी आणि श्रीराम महाराज माळी वांगी. चला महाराज. त्र्याण्णव.